ही संपूर्ण दृश्य आपण बघत आहोत। नवनिर्वाचित नगरसेवक हे शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। ते सगळे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्याआधी शर्मिला ठाकरे यांच्याकडून या सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलं जातंय। ही शिवतीर्थ निवासस्थानावरची दृश्य आपण बघत आहोत। मनसेचे जे मुंबईतील विजयी उमेदवार आहेत, मुंबईमध्ये बघायला गेलं तर मनसेला 6 ठिकाणी यश मिळालेलं आहे। 6 ठिकाणी मनसेचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि हेच नवनिर्वाचित नगरसेवक आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवरती दाखल झालेत। तर दुसरी दृश्य आहेत, ठाकरेंच्या सेनेचे विजयी उमेदवार हे मातोश्री निवासस्थानी गेलेले आहेत। ठाकरेंना देखील भेटण्यासाठी आता ठाकरेंच्या सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक हे तिकडे मातोश्रीवरती पोहोचलेत। तर इकडची ही दृश्य आपण बघतोय। शर्मिला ठाकरे यांच्याकडून या नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण केलं जातंय। शर्मिला ठाकरे यांच्याकडून मनसेच्या विजयी उमेदवारांचं हे औक्षण केलं जातंय। अगदी थोड्याच वेळात हे सगळे उमेदवार राज ठाकरे यांची भेट घेतील। मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला जर बघायला गेलं तर 6 ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि हे सगळेच उमेदवार आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। काल देखील मनसेच्या या सगळ्या उमेदवारांनी शिवतीर्थ गाठत इथं जल्लोष केला होता। कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज ठाकरे यांच्यावरती आपण बघितलं, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर गुलाल उधळत इथं काल संध्याकाळी जल्लोष करण्यात आला होता। आणि आता अखेर हे नवनिर्वाचित नगरसेवक पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडून या सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलं जात आहे। मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक हे निवडून आले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेलं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल। मुंबईमध्ये 6 नगरसेवक हे मनसेचे निवडून आलेले आहेत। यशवंत किल्लेदार यांच्यासह इतर उमेदवार देखील शिवतीर्थवरती दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय। मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जर चित्र बघितलं तर मनसेचे 5 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। नवी मुंबईमध्ये देखील मनसेचा 1 नगरसेवक जिंकून आलेला आहे। या 3 महापालिका सोडल्या तर उरलेल्या महापालिकांमध्ये मनसेला यश मिळालं नाहीये। मात्र मुंबईतील हे मोठं यश म्हणावं लागेल। शर्मिला ठाकरे यांच्याकडून आता या सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलं जातंय। विजयी उमेदवार शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। यशवंत किल्लेदारांसह इतर उमेदवार देखील शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत काही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील इथे उपस्थित असल्याचं आपण बघू शकतो। शर्मिला ठाकरे या सध्या या सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण करतात। उमेदवारांना पुढील मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राज ठाकरे आता या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेणार आहेत आणि हे सगळे नगरसेवक आता शिवतीर्थवरती दाखल झाल्याचं आपण बघतोय। तर दुसरी दृश्य आहे, तर ठाकरेंच्या सेनेचे विजयी उमेदवार मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी देखील ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचं अभिनंदन केलं जाईल, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जातील आणि पुढे नेमकी कशी कामगिरी करायची यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे। 2 दृश्य शर्मिला ठाकरे यांच्याकडून शिवतीर्थवरती मनसेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचं इथं औक्षण केलं जाते। तर दुसरे दृश्य, ठाकरेंच्या सेनेचे विजयी उमेदवार मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत इथं उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। ठाकरे बंधूंचं संपूर्ण यश आणि त्यानंतर आता हे सगळे विजयी उमेदवार ठाकरे बंधूंची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। किशोरी पेडणेकर देखील आपण इथं बघू शकतोय। मातोश्री निवासस्थानी त्या दाखल होत आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार आहे।